तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे, जे लोक अजून टीईची एक्झाम दिलेली नाही आणि त्यांना पुढील काही 2-3 दिवसात आपली टीईची एक्झाम द्यायची आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी हाचा व्हिडिओ बनवत आहे, कारण मीच काल माझी टीईची एक्झाम दिलेली आहे आणि यामध्ये जी एक्झाम होती, तिथं जो काही पॅटर्न होता, तो मी तुम्हाला सहजपणे सांगणार आहे आणि यासाठी तुम्हाला जे 3 टिप्स सांगणार आहे. त्या 3 टिप्स जर फॉलो केल्या ना, तर तुम्हाला टेटच्या एक्झाममध्ये 100+ स्कोर सहजपणे येऊ शकतो आणि तुम्हाला कसल्याही अभ्यासाची गरज पडणार नाही. तर ह्या नेमक्या टिप्स काय आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, काल टेटच्या एक्झामला आल्यानंतर एक्झाम नंतर आल्यानंतर मी YouTubeवरती पाहिलं, की खूप साऱ्या लोकांनी खूप जास्त कन्फ्युजन करून टाकलं, की हे प्रश्न विचारतात, ते प्रश्न विचारतात, असे प्रश्न विचारतात, तसे प्रश्न विचारतात. आणि ह्यातून काय होतं, की विद्यार्थ्या जे आहेत त्यांच्यामध्ये ज्यांच्या मनामध्ये गैरसमज होतो, खूप जास्त अवघड पेपर आहे, खूप जास्त सोपा पेपर आहे. ह्या गोष्टी विद्यार्थी फक्त फील करतात. कारण ज्या गोष्टी मी स्वतः पाहिल्यात ना, गोष्टी तुम्हाला समजणार नाही, जोपर्यंत तुम्ही तो पेपर देत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटलं, की आज आपण ह्या जे विद्यार्थी आहेत, ज्याचा अजून पेपर देण्यात राहिला आहे, त्या विद्यार्थ्यांना आपण एक प्रकारे मार्गदर्शन करावं, की ज्याच्यामध्ये हे विद्यार्थी नक्कीच हे योग्य प्रकारे पेपर देतील आणि नेमकी पेपरची पद्धत नेमकी योग्य पद्धत कोणती हे मी तुम्हाला आज समजावून सांगणार आहे. तर मित्रांनो, काल जो पेपर होता ना, त्यामध्ये मी खूप जास्त बुद्धिमत्तेवरती भर दिला होता आणि बुद्धिमत्तेचं खूप जास्त प्रिपरेशन केलं होतं. आणि काय झालं, पेपरमध्ये बुद्धिमत्ता जवळपास 70 ते 80% बुद्धिमत्ताच विचारली. बाकीचं मानसशास्त्र, मराठी, गणित हे तर प्रश्न खूप जास्त सिंपल, म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, 8वी बुद्धिमत्ता चाचणी असते किंवा 8वी कॉलेज एक्झाम असते. याच्यामध्ये तुम्ही जर गेलात ना, तर ह्या एक्झाममध्ये इतके सोपे क्वेश्चन असतात ना, अशा टाईपचे क्वेश्चन या पत्रिकेमध्ये विचारले गेले होते. पण एक कन्फ्युजन आहे यामध्ये, इतके प्रश्न सोपे असतानाही हा विद्यार्थ्यांसाठी पेपर खूप जास्त अवघड जात होता. याचं रिझन एक होतं, की याच्यामध्ये जर पाहिलं ना, तर तुम्हाला जवळपास 2 तासात जवळपास 200 क्वेश्चन टॅकल करायचे आहेत. ही गोष्ट काही सोपी नाही. कारण एका प्रश्नासाठी तुम्हाला फक्त 36 सेकंद मिळत आहेत आणि अशामध्ये ह्या वेळेचं नियोजन ज्या विद्यार्थ्याला प्रॉपरली करता येईल ना, तोच विद्यार्थी ह्या स्पर्धेमध्ये जिंकू शकतो आणि तो विद्यार्थी चांगला स्कोर आणून एक योग्य प्रकारे शिक्षक होऊ शकतो. तर यामध्ये काय त्या गोष्टी करायला पाहिजेत, ज्या गोष्टी माझ्याकडून चुका झाल्या आणि त्या गोष्टी तुम्ही चुका करू नये. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, की माझं एक गोष्ट चुकली, की मी काय केलं, तर मी जी टेस्ट सिरीज दिली होती ना, ती होती इग्नाईट अकॅडमीची. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, की गणित झालं, इंग्रजी झालं, मराठी व्याकरण झालं. ह्या ज्या टेस्ट आहेत ना, यांच्या सेपरेट मुद्दे दिले होते आणि त्यामध्ये काय झालं, मग कन्फ्युजन असं झालं, मी टेस्ट द्यायला गेलो आणि तिथे जर पाहिलं, की डायरेक्टली जी ही एक्झाम होती, त्याच्यामध्ये सगळे क्वेश्चन असे शफल होते. म्हणजे गणिताचे मध्ये, त्याच्यामध्ये मराठी व्याकरण, त्याच्यामध्ये इंग्रजी व्याकरण, त्याच्यामध्ये परत बुद्धिमत्ता. अशामुळे कन्फ्युजन असं झालं, की मी प्रिपरेशन करून गेलो होतो सेपरेट देण्याचं आणि माझं नियोजन पण तसंच होतं, की सेपरेट पहिलं 30 मिनिटात मराठी, इंग्रजी व्याकरण आणि दुसरा जो होता आपला होता मानसशास्त्र. हे तिन्ही प्रश्न पहिल्या 30 मिनिटात मला जवळपास 60 प्रश्न टॅकल करायचे होते आणि त्यानंतर मला बुद्धिमत्तेला वेळ देऊन त्यानंतर गणिताकडे जाणार होतो. पण असं झालं, की डायरेक्टली मी पाहिलं, की सगळे क्वेश्चन शफलमध्ये आले. त्यामुळे प्रॉब्लेम असा झाला, की माझं जे काही नियोजन होतं, संपूर्ण नियोजन तिथंच कोलमडलं आणि ह्याच्यामुळे नियोजन कोलमडल्यामुळे मला काय झालं, मग पुढं प्रश्नपत्रिका सोडवण्यात खूप जास्त अडचणी येऊ लागली. मग मी काय केलं, मी डायरेक्टली जंप केलं 80 प्रश्नाच्या आसपास आणि तिथे पाहिलं, की मानसशास्त्राचे प्रश्न तिथे मोठ्या प्रमाणावर आहेत. मी तिथून पुढं पेपर सोडवत गेलो आणि त्यानंतर 200 प्रश्नापर्यंत स्पीडमध्ये गेलो आणि त्यानंतर पुन्हा एकदा पहिले जे 4 प्रश्न सोडले होते, त्यापासून पुन्हा चालू केलो आणि 80 पर्यंत गेलो. तर यामध्ये कन्फ्युजन असं झालं, की जे काही अवघड प्रश्न होते, जे की सिटिंग अरेंजमेंट टाइपमध्ये आणि बाकीचे नसतात ना, कोअरचे प्रश्न होते. हे जे प्रश्न आहेत ना, हे खूप जास्त वेळ घेत आहेत आणि ह्या वेळेमुळे काय होतं, की आपले पुढचे जे क्वेश्चन आहेत, ते टॅकल करणं आपल्यासाठी अवघड जातंय. पुढचे जे क्वेश्चन आहेत ना, ते आपल्यासाठी अवघड जात आहे. त्यामुळे काय करायचं, की तुम्ही जर तुमचा जर तो अभ्यास नसेल, समजा एखादा टॉपिक आहे सिटिंग अरेंजमेंट. सिटिंग अरेंजमेंटवरती जर तुम्ही प्रश्न सोडवतायत ना, तर हे जर तुम्हाला टॉपिक जर अवघड जात असतील ना, तर तुम्ही डायरेक्टली स्किप करू शकता. म्हणजे काय करू शकता, की जे प्रश्न तुम्हाला सोपे वाटतायत, असे प्रश्न तुम्ही सोडवत चला. मग त्यामध्ये काय होऊ शकतं, तर मी एक ॲड्रेसची लाईन होतं, ज्यामध्ये 4 ऑप्शन होते, की हा जो तुमचा पहिला ॲड्रेस दिला होता, त्याच्यात टाईममध्ये 4 ॲड्रेस दिले होते. हे खूप जास्त सोपं होतं. त्यात फक्त तुम्हाला एरर स्पॉट करायचा होता आणि जेव्हा आपला स्फोट होतो ना, तो खूप जास्त सहजपणे आणि सोपं उत्तर आहे. त्यामुळे तुम्ही जर प्रश्नपत्रिका सोडवताय ना, अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, तर मराठी, मानसशास्त्र आणि दुसरा जो टॉपिक आहे तो इंग्लिश व्याकरण. आता तुम्हाला जर इंग्लिश व्याकरण जर अवघड जात असेल, तर इंग्लिश व्याकरण स्किप करू शकता आणि तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली मराठी व्याकरण आहे आणि जे आहे आपलं मानसशास्त्र, ते प्रश्न खूप सोपे असतात. त्यामुळे ते तुम्हाला प्रथमतः टिप-सिप करत जे प्रश्न तुम्हाला पटकन सुटतात, ते पटकन सोडवायचे आहे आणि बुद्धिमत्तेचे खूप जास्त सोपे प्रश्न आहेत, ते पण तुम्हाला पटपट सोडवता येत आहे आणि जे प्रश्न तुम्हाला सुटणार नाहीत, ते तिथे सोडून तुम्हाला पुढे चालायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला जो एक क्वेश्चन तुम्हाला सुटणार नाही, तो मार्क फॉर रिव्ह्यूसाठी ठेवायचा आहे. तुम्हाला तो क्वेश्चन ब्लँक ठेवायचा नाही. मार्क फॉर रिव्ह्यूसाठी जर तुम्ही तो प्रश्न ठेवला ना, तर अशा वेळेस काय होईल, तर अशा वेळेस तुम्ही जरी मला वेळ पुरला नाही, तर अशा वेळी तुमचे ते
मार्क जे सेव्हमध्ये कन्सिडर होतील आणि त्यामुळे तुमचे प्रश्न सोडवायचे राहणार नाहीत. कारण इथे निगेटिव्ह मार्किंग नाही. त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुम्ही इथे कोणताही प्रश्न सोडायचा नाही. त्यामुळे मार्क फॉर युजर बेससाठी प्रश्न ठेवले असतो. तुमचे ते प्रश्न ॲड होतील आणि तुम्हाला त्यातूनही मार्क मिळतील. तर मित्रांनो, खूप जास्त घाबरून जाण्याची गरज नाही आहे. तुम्हाला सिम्पली खूप जास्त पॅनिक न होता तुम्हाला सोप्या माइंडसेटनी फक्त इथं स्पीडचा खेळ आहे. स्पीड जर खेळतो तर तुम्ही योग्य प्रकारे खेळलात ना, तर नक्कीच तुम्ही ह्या परीक्षेमध्ये यशस्वी व्हाल आणि नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे स्कोर मिळून जाईल. त्यामुळे कुठेही कन्फ्युजन करून घेऊ नका. अभ्यास जितका झाला तेवढाच करा. फक्त स्पीडवरती लक्ष द्या. धन्यवाद.